नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने माने गॉड फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, मी आता शाळा सोडून चाललेलो आहे. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत बरं का. तर आता रोडनं चाललो आहे. आता आमच्या इथं तळ आहे एक आणि त्या तळ्यावर मी शेळ्या चारणार दुपारपर्यंत आणि नंतर मग पाण्यावर आणणार मी शेडवर आमच्या इथं. तर मित्रांनो, शेड आमचं आहे तिकडं थोडं पाठीमागे राहिले. तर मी नंतर शेडचं व्हिडिओ बनवणारच आहे. तर आता बघा शेळ्या माझ्या पाठीमागे चालत आहेत आणि आमचा हा बुलेट राजा पण आहे. आणि आता आमचा आहे बघा टॉम्या नावाचा आहे कुत्रा पण आहे. गेला बघा तो पुढं पळतोय. तर मित्रांनो, टॉम्या नावाचा कुत्रा एवढा हुशार आहे की शेळ्या अडवतो. पळायला जर लागल्या तर शेळ्या अडवतो. कुत्रा एकदम गावठी आहे पण त्याला सगळं कळतंय. तर आपण मुख्य प्राण्यांना सुद्धा म्हणतो बघा भरपूर चांगलं समजत असते. तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अनुभव, थोडक्यात व्यवसाय आणि आपलं शिक्षण, नोकरी, वय याच्याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, कसं असतं बरं का, आपण आपलं आयुष्याचं जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणी म्हणजे काय, तर बघा गरिबी असते, आपण खेड्यामध्ये राहतो, मग पैशाची अडचण. तर मित्रांनो, कसं असतंय, आता बघा हे माझ्याकडे 40 शेळ्या आहेत बरं का. लहान मोठ्या 40 शेळ्या आहेत. त्या आमचा हा 2 शेळ्यावरचा प्रवास चित्तूर येऊन थांबला. पण आम्हाला अशा अडचणी आल्या मित्रांनो की खरं सांगतो, ज्यावेळेस आपल्याकडं असतंय त्यावेळेस जगाकडं असतं आणि ज्यावेळेस आपल्याकडं नसतं त्यावेळेस जगाकडं नसतं. ही म्हण तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे काय, आता बघा माझ्याकडे 40 शेळ्या आहेत आणि माझ्या शेळ्या मोठ्या मोठ्या असल्यामुळं की शेळ्या लावायला बोकड नाही. तर बोकड नाही म्हणजे का नाही, तर आमच्या अडचणीमुळे आम्ही बाकीची बोकडे विकलेली होती. तर परत आम्हाला बोकड घ्यायला आमच्याजवळ म्हणजे असं भांडवलच नव्हतं काय. आणि आता सध्या नाही. पण मग मित्राला फोन केला, म्हणलं मित्राला तुमचं बोकड द्या 10 दिवस. तर होय म्हणले आणि परत ते नाही म्हणले. मग परत फोन केला तर ते म्हणले आम्ही विकून टाकलं. तर शेळीपालनामध्ये सुद्धा अशा अडचणी असतात मित्रांनो. तर बघा आता माझ्याकडं मी काय म्हणलं की 40 शेळ्या आहेत तर माझ्याकडे शेळ्या लावायला बोकड नाही. म्हणजे आता शेळ्या माझ्या मोठ्या मोठ्या हिटवर आहेत आणि बारका एक बोकड आहे त्यांनी काय पाठी लागून निघलेले आहेत बरं का मित्रांनो. तर आपल्याला ही संघर्ष आहे आपल्या जीवनाचा आणि अडचणी. तर ह्यातून मार्ग निघणार आणि निघत पण असतो बरं का. तर कसं की बघा आता आमची एवढी अडचण आहे काय की आम्ही बोकडसुद्धा खरेदी करू शकत नाही शेळ्यांसाठी. कारण आता बोकडं महाग झालेले आहे. ते माझ्या मोठ्या शेळ्या आहेत, बघा पाठीमागून येतात, तुम्ही बघू शकता. तर ह्या मोठ्या शेळ्यांना बोकड मोठा लागतो. लहान बोकड जमत नसते कारण लहान शेवटी लहानच असते. तर असं कोणावर सुद्धा असे शेळी पालकावर वेळ येऊ नये. आणि तुम्ही म्हणत असाल मग 40 शेळ्या आहेत त्या 2 त्यातल्या विकाव्या, मग बोकड घ्यावा. तर मित्रांनो, विकायचा विषय काय आहे की आपल्या ह्या त्या शेळ्या, मग ह्या शेळ्या काय होतं की ह्या शेळ्या आपण जर विकल्या तर ह्या जातात कापायला. मग त्यांचं आयुष्य आपण का संपवायचं. ज्याचं आयुष्य लवकर संपणार आहे त्याला तर आपण विकणारच असतो. म्हणजे ते कोण, बोकड. मग शेळ्या विकायच्या नाही त्या मित्रांनो, किती पण अडचणी येऊ द्या. तुम्हाला शेळी जर विकायची असेल तर एखाद्या पाळणाऱ्याला विकायची की जेणेकरून तिचं पूर्ण आयुष्य ती जगल. म्हणून मी फक्त शेळ्या विकायला गेलो आहे. आणि नाहीतर मी 2 शेळ्या विकल्या तर माझं 20,000चं बोकड कसं पण येतं मित्रांनो, आणि पैसे शिल्लक राहून. तर बघू आता असं. आणि आपण म्हणतो बघा मित्र पाहुणे काय कामाचे नसतात, कोणी कोणाचं नसतं. तसं नसतं मित्रांनो. कसं असतं, त्यांच्या पण अडचणी असते ते आपण समजून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असते, जर समजा आपल्याला पैसे बी दिले त्यांनी, आपण त्यांचे काय पैसे वेळेवर देत नसतो आणि आपल्याला देणं होत नाही का, तर आपली पण अडचण असते. मग काय करायचं की आपल्या अडचणीमध्ये पाहुण्यारावण्याला पैसे मागायचेच नाही शक्यतो. आणि जरी मागितले तरी त्यांच्या पैसे असायला पाहिजेत, आपल्याला द्यायला पण पाहिजे. सगळ्यात मोठी ही गोष्ट आहे. आणि आजकाल कोणी कोणाचं नाही मित्रांनो. तर विषय काय ते की मित्रांचा, बरोबर आहे का नाही. मग काय, आता बघा मी माझी तर अशी अडचण होती मित्रांनो काय की मी काल माझा हप्ता होता गाडीचा 4,500 रुपये. तर हप्ता गेल्यानंतर मला शेळ्यांना सर्दी झाली होती, त्यांना औषध आणायचं होतं. तर पैसे नव्हते. माझ्या एक जणाकडे होते 400 रुपये, त्यांना म्हणलं द्या, तर ते म्हणले आज नाही, माझी पण अडचण आहे. अशा अडचणी प्रत्येकाच्या असतात मित्रांनो. जास्त आपण प्रेस करायचा नसतो. मग मी एका मित्राला फोन केला, म्हणलं अरे मित्रा थोडं 1,000 रुपये पाठवतो. त्यानं मला 1,000 रुपये पाठवले रात्री. आता मी दुपारून जाणार आणि त्याला सर्दीचं औषध आणणार.
तर आता कसं आमच्याकडे आहेत शेळ्या, म्हणून आम्ही पहिल्यापासून काही कामधंदा न केल्यामुळं आमच्या अशा अडचणी आहेत. मग आता काय आम्ही काय ठरवलं की शेळ्यांमधूनच काहीतरी आपण पुढं आपली वाटचाल चालू ठेवायची. तर मला असं एवढं सांगायचं की मित्रांनो, की बाबांनो, आपली अडचण, शिक्षण, व्यवसाय काय करायचं काय नाही. तर कसं असतं, ज्यावेळेस आपलं वय 10वी झाल्यानंतर 17 असतं, मग 11वी 12वी करतो. तर मित्रांनो मला काय म्हणतात, आपल्या क्वालिफिकेशननुसार म्हणजे आपण किती हुशार आहे ह्याच्यानुसार आपण पुढचं दिवस ठरवायचं मित्रांनो. ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला समजत नव्हतं. पण मी तुम्हाला असा सल्ला सांगतो मित्रांनो, की आताची पिढी एकदम हुशार आहे. आम्हाला काय त्यावेळेस समजत नव्हतं काय करायचं काय नाही, पैशाचं महत्त्व काय असतं, पैसा काय असतो. मग ते आता समजायला लागलं. आणि आता काय झालेलं आहे की थोडं लेट झालं पण असू द्या, ह्यातून मार्ग काढू. तर तुम्हाला मी सांगतो की जर आपली 12वी झालेली असेल मित्रांनो, तर कुठेतरी एक ॲडमिशन घेऊन आपलं कामधंदा करणे, लवकर पैसे कमवणे. कारण आजकाल बघा परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे, शिक्षणाची, नोकरीची, परत म्हणलं तर व्यवसाय धंद्याची. आपण व्यवसायाचा जर विचार केला तर व्यवसायाला भांडवल पण लागतं. परत भांडवल जर नसलं तरी आपली करण्याची जिद्द पण लागते. असे अनेक गोष्टी असतात आणि त्या गोष्टीला आपण अडचणी असतात, तर त्यांना सामना पण करावा लागतो. तर मित्रांनो आता बघा, आमचं सांगतो थोडक्यात. आम्ही नवरा बायको मुलगा आम्ही तिघंजण तर बरं का पूर्ण शाळांमध्ये असं गुरफटून गेलेलो आहे. की म्हणजे की असं वेळ असते. आता माझ्या मुलाचं ॲडमिशन होतं 12वीला. तर आता शाळांमुळे मी काय केलं मित्रांनो, आमची अडचण असल्यामुळं त्याला एवढं वर्ष गॅप घ्यायला लावला आहे. कारण त्याला म्हणलं तू एवढं वर्ष गॅप घे, शाळा शिकू नको, शेळ्यांचं बघ, मी काहीतरी कामधंदा करतो. तर मी एक असंच हॉटेल टाकलेलं होतं कुसळमला. तर एक 4 महिन्यामध्ये मी हॉटेल बंद केलं. मला असं वाटलं होतं की माझी बायको म्हणजे घरचे बघतील शेळ्या, पण स्त्रियांना एवढ्या शेळ्या जमत नसतात त्या. आणि मग मी म्हणलं तू शेळ्यांचं बघ, मी हॉटेल चालू करतो. हॉटेलमध्ये 70-80 हजार रुपये घालवले. मित्रांनी पण मला सहकार्य केलेलं होतं त्यावेळेस. म्हणजे 10,000 दे, 5,000 दे, माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. तर मित्रांनो मला काय म्हणायचं आहे की मी त्यात 70-80 हजारला गेलो, पण तरीसुद्धा मी हारलेलो नाही मित्रांनो. काय हारायचं नाही, तुम्ही पण हारायचं नाही तुम्ही जर करणार असेल तर. मग तुम्ही म्हणताल का हारलेला नाही असं, तसं नाही, काहीतरी करत राहायचं. मी पण आता एक नवीन धंदा चालू करणार आहे आणखीन. तर कारण आता मुलाला 1 वर्षभर थांबलं, 1 वर्षात आपण चांगला सेट व्हायचं आणि मग मुलाला परत 12वीनं पाठवायचं परत. मग परत शेळ्यांचं आपणच बघायचं, कारण आम्ही सध्या फिरवून शेळ्या चारतोय. परत आम्ही हळूहळू बंदिस्तच करणार, म्हणजे थोडं 1-2-3 वेळेस तास फिरवणार आहे, पण बाकीच्या वेळेस शेतामध्ये खायला करून त्यांना की बाबा म्हणजे जास्त त्रास होऊ नये ह्या 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 मार्गानं आपल्याला चालायचं आहे. तर मित्रांनो मला काय सांगायचं आहे तुम्हाला आणखीन ह्याच्यामधून, की असं शिकायला भेटतं की माणूस कसा अडचणीमध्ये येतो, मग त्याला अडचणीमधून कोण काढणार कोण नाही. तर आपल्याला ज्यावेळेस बघा आपण अडचणीमध्ये असतो तर आपल्यालाच निघावं लागतं अडचणीमधून बाहेर, आणि संघर्ष पण भरपूर करावा लागतो. आणि कसं कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही. मग कष्ट पण असं करायचं की माणसं की आपल्याला ती एकदम म्हणजे लई बी त्रास झाला नाही पाहिजे. हे बघा आता मित्रांनो, ह्या शेळ्या आहेत जरा ठसकतेत आणि त्यांना सर्दी आहे. आता एक दुपारी जायचं आहे, औषध आणायचं आहे. तर मित्रांनो व्यवसायाच्या दृष्टीने जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, तर कसं आहे, कमी दिवसामध्ये थोडं भांडवल तयार करून आपण व्यवसाय पण करू शकतो. आता सध्या शेळ्यांना पण मार्केट आहे, गाईंना पण मार्केट आहे, म्हशींना, दुधाला मार्केट आहे, सगळ्याच गोष्टींना मार्केट आहे. पण आपण काय करतो की पटदिशी लगे पुण्याला जायचा विचार करतो. मित्रांनो मी पण पुन्हा लय केलं, काय काय केलं आहे, लय हॉटेल धंदे काय पण भरपूर केलं. पण मला काय कुठं असं म्हणजे काही बॅकिंग असल्यामुळं, समजा अडचणींमुळं मी पण काय सक्सेस झालेलो नाही. पण शेळ्यांमध्ये सध्या तर आहे थोडं एक व्यवस्थित आला. हे बघा पाठीमागून माझा मुलगा आला, 2 रेड्या आहेत माझ्याकडं. काय झालं की आता रेड्या तुम्ही आता रेड्या कशा काय घेतल्या, तर आमच्या शेजारी एक जण शेतकरी आहेत. ते म्हणले खटकाला विकण्यापेक्षा म्हणजे कापायला विकण्यापेक्षा तुम्ही पाळायला घ्या, मला काय पैसे आता खरं सांगतो बरं का, की मला आता पैशाची गरज नाही. म्हणजे की पाळायला जर असेल तर, कारण कापायचे नाही म्हणून. बघा असे असते चांगली माणसं, विचारवंत जुनी माणसं आहे ते. मग ती काय आम्ही रेड्या आणल्या, तर आम्ही आता सांभाळतो, एक लहान आहे एक मोठी आहे. तर असो म्हणजे की कापायच्या मग मला काय म्हणायचं मित्रांनो, की तुम्ही पण असं काहीतरी करत राहावा.
म्हणजे बघा कसं मानसिक टेन्शन असतं, मग शिक्षण झालेलं असतं, मग आपल्याला काय वाटतं त्याला माझं एवढं शिक्षण झालं आहे, मग मी काय नोकरीच करू का, अगर मला धंदा करायचा आहे पण धंदा करायचं ज्ञान नाही. मित्रांनो, धंदा करायला ज्ञान लागत नाही. तर कसं असतं थोड्या दिवस आपण बघायचं की धंदे कसे आहेत लोकांचे, काय कसे चालले पाहिजेत. अगर समजा जर तसं नाही वाटलं तर एखाद्या हॉटेलवर काम करायचं. मी तर बघा मित्रांनो, कधी कुठल्या हॉटेलवर काम केलं नाही, पण मी अशा वस्तू म्हणजे पदार्थ बनवतो. काय पण असू द्या, भेळ असू द्या, मासा असू द्या, मटण असू द्या, तुमचं पाणीपुरीचं सुद्धा असू द्या, काय एकदम चविष्ट टेस्टी बनवतो. माझ्या हातचे खाल्ले की लोक बोटंसुद्धा चाटतात तोंडाने बरं का. आणि आम्ही पण आता आम्ही एकदम मांसाहारी आहेत बरं का, तर आम्ही पण मस्त बनवतो. मग म्हणत असाल तुम्ही मग तो आचार्य काम केलं का नाही, तर मित्रांनो, आचार्य कामाचा विषय काय आहे, मला मुळात कोणाचं कामच करायचं नव्हतं आणि करणार पण नाही मी आयुष्यात. आणि म्हणून मी अडचणीचा सामना भरपूर करतोय. तर बघा आता हे बघा, शेळ्या अशा खात्यात. ही आहे आमच्या तळ्याचा भरावा आहे, हे बघा. तर असं थोडं फिरायला आमच्या इकडे सध्या आहे, दिसतंय का, हे बघा खाली. आणि आणखीन एक विषय सांगतो मी मित्रांनो, ज्यांच्याकडं शेळ्या आहेत भरपूर, तर ज्या वेळेस आपल्या शेजारी पाजारी बघा मेंढ्या थोडक्यात धनगर येतात बघा मेंढ्या घेऊन. जर मेंढरं जर आलेली असतील, तर मित्रांनो, मेंढरं तिथून गेली का चरून, तर आपण कमीत कमी 4 दिवस तरी तिथं शेळ्या न्यायच्या नाही त्या, कारण इन्फेक्शन होतं आणि शेळ्या आजारी पडतात मित्रांनो. हा अनुभव तुम्हाला कोणीसुद्धा सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, कारण मला अनुभव आलेला आहे आणि मला माहिती पण झालेलं आहे. मित्रांनो, आणखीन तुम्हाला दाखवलं बघा, हे आमच्या गावचं तळ आहे पाठीमागे, हे बघा. तळं किती पाणी निम्मं भरलं आहे मधल्या पावसानं. आणखीन 2-3 पाऊस जर पडलं तर पूर्ण भरल. आणि आमचं कसं आहे, तळ्याच्या जीवावर भरपूर काही आहे. आणि निसर्गानं जर साथ दिली तर शेतकऱ्यांचं असतं बरं का, तसं धंद्यावाल्यांचं नसतंय. मित्रांनो, माझे व्हिडिओ एकदम मस्त असतात. तुम्ही पण बघत जावा थोडे आणि थोडं सपोर्ट पण करा. असंच माझं आयुष्य बदलून जाईल. आणि धन्यवाद.